तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण एक नवीन संकल्प टॉकची एक संकल्पना जी आहे ती घेऊन येणार आहोत। तर या अगोदर तुम्ही बरेचसे संकल्प टॉक बघितले असतील, त्यामध्ये आपण विद्यार्थ्यांचे जे की इंटरव्ह्यूज आहेत किंवा त्यांच्या मुलाखती ज्या आहेत तर ते आपण रेकॉर्ड करायचो। पण आज पहिल्यांदाच आपण काय करणार आहोत, तर एक विद्यार्थिनी आहे आपली निकिता, तर तिचं CWC मध्ये असिस्टंट टेक्निकल ज्युनियर म्हणून सिलेक्शन झालेलं आहे। तर तिच्या भेटीसाठी आपण खास आता तिच्या गावाला जाणार आहोत। तर निकिताबद्दल जे की आहे तर ते आपण तिथे गेल्यानंतर समजून घेणारच आहोत, परंतु तिनं जे अचिव्हमेंट आहे ते कसं कोणत्या स्कीममधून घेतलं आहे तर याच्याबद्दल जे आहे तर ते सर तुम्हाला सांगते। नमस्कार मित्रांनो, जे आपली निकिता आहे पहा, तिचं CWC मध्ये ज्युनियर टेक्निकल असिस्टंट या पदावरती निवड झालेली। CWC मध्ये बऱ्याचशा वेळेस मुली ह्या खूप कमी असतात आणि फर्स्ट अटेम्प्टमध्ये हा तिचा ट्राय होता। डबल AO मध्ये, त्याच्यानंतर AFO मध्ये तिचं सिलेक्शन नाही झालं, परंतु CWC सारख्या एक्झाममध्ये तिचं सिलेक्शन झालेलं आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, ही जी विद्यार्थिनी असेल, ही विद्यार्थीचं एक वेगळेपण असं आहे की बाकीचे मुलं क्लास लावतात, परंतु पैसे नसल्यामुळे ज्या सरकारच्या ज्या स्कीम्स असतील, जसं की बार्टी असेल, सारथी असेल, TRTI असेल, महाज्योती असेल, अशा स्कीममध्ये म्हणजेच त्यांनी जे स्कीमचा फायदा घेतला ते बार्टी स्कीमचा हा फायदा घेतलेला आहे आणि त्याच्यामधून तिचं सिलेक्शन झालेलं आहे। त्याच्यामुळे ही परिस्थिती नसताना सुद्धा हे सिलेक्शन झालेलं आहे। त्याच्यामुळे जे काही त्याचं मनोगत असेल ते आपण तिथं जाऊनच पाहणार आहोत। त्यांच्या आई वडिलांचं असू द्या, तिचं असू द्या, हे सगळ्यांचं मनोगत आपण त्यांच्या घरी जाऊनच पाहणार आहेत। धन्यवाद। आणि विशेष म्हणजे याबद्दल एक सांगायचं म्हटल्यानंतर ज्यावेळेस आम्ही तिच्यासोबत बोललो किंवा फोनवर तिच्यासोबत ज्यावेळेस कॉन्टॅक्ट झाला तर तिनं हे सांगितलं आहे की गावातील पहिली मुलगी जी आहे तर ती गव्हर्नमेंट ऑफिसर म्हणून किंवा गव्हर्नमेंट नोकरी तिला लागलेली आहे। तर खूप एक कुतूहलसुद्धा आम्हाला आहे आणि एक आनंदाची सुद्धा बातमी आहे की एखाद्या गावातील जी मुलगी आहे ती पहिल्यांदाच जर कधी गव्हर्नमेंट ऑफिसर बनत असेल तर ती एक खूप आनंदाची बातमी आहे। तर याबद्दल जो की पुढचा पार्ट असेल तर तो आपण तिथे गेल्यानंतर अवश्य बघणार आहोत। तद्वता आपण तुमची थोड्या वेळासाठी रजा घेतो आणि भेटूया तुम्हाला थोड्याच वेळात। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे निकिता, ज्यांचं सिलेक्शन CWC मध्ये JTA म्हणून ज्युनियर टेक्निकल असिस्टंट या पदावरती झालेलं आहे। फर्स्ट अटेम्प्ट फर्स्ट ट्रायमध्येच त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे। आता आपण त्यांच्या घरी आहेत, नेमकी घरची परिस्थिती कशी, त्यांच्या आईवडिलांचा याच्यात सहभाग कसा आहे, या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की ज्यांच्या यशामध्ये सगळ्यात महत्त्वाचा वाटा त्यांच्या आजोबांचा आहे, ते सुद्धा आपल्याबरोबर आहे की ज्यांना सगळ्यात जास्त आनंद झालेला आहे। कारण ज्यावेळेस आम्ही एंट्री केली त्यावेळेस त्यांच्या डोळ्यातलं जे पाणी असेल तेच आम्हाला सांगून जात होतं की एखाद्या सामान्य कुटुंबातली जर मुलगी शिकल्यानंतर आपल्या जे मोठे असतात आपल्यापेक्षा वयाने, त्यांना किती आनंद होतो पा। तर आपण त्यांच्याकडूनच सुरुवात करूया की नेमकी कशा पद्धतीने त्यांनी आत्तापर्यंतचे जे दिवस असतील हे यशापर्यंत ते कसे पोहोचले। पहिलं मला त्यांच्या आजोबांकडे जायचं आहे की नेमकी जे तुम्ही मला सांगितलं होतं आत्तापर्यंत जे तुमच्या ऐकल्या गप्पा, त्यावेळेस ह्या तर गोष्टी समजतात की किती सामान्य परिस्थितीतून तुम्ही आलात, तर त्या परिस्थितीतून तुम्ही हे कुटुंब कसं पुढे नेलं। हॅलो, ही मुलगी माझी नात आहे। आम्ही अति कष्ट करून जावायनं मुलीनं या मुलीचं शिक्षण केलं, अक्षरशः उपाशी राहून हे प्रयत्न करून माझी नात आज या पदावर आहे। त्याचप्रमाणे मी भगवंताजवळ प्रार्थना करतो की तिचं पुढं भव्य आयुष्य सुख आणि समृद्धीचं जावो, अशी मी परमेश्वराजवळ त्यांची आनंद अश्रू आपल्याला सांगून जात आहेत की नेमकी त्यांना जी फिलिंग असेल ती कशा प्रकारची असू शकते। याच्यानंतर मला प्रश्न विचारायचा निकिताच्या अगोदर त्यांच्या वडिलांना की त्यांचा जो जॉब असेल तो ग्रामपंचायतमध्ये त्यांचा एक सेवक म्हणून जॉब आहे, तर तो जॉब करत असताना कारण त्यांना पगार तर जास्त नसतोय, अशा वेळेस तुम्ही जे तुमचे जे 3 मुलं असतील त्यांना कशा प्रकारे शिकवलं। त्यांना एकूण पैसे घेऊनच त्यांचं पूर्ण केलं, तरी पण माझे मला असं फालतू खर्च करत नव्हते। काय नाही, बिंदास बोल, जेवढं बोला कमी पैसे जेवढं होईल तेवढे ॲडजस्टमेंट करत त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं।
जे आनंदाश्रू असेल, कारण ज्या परिस्थितीतून ते गेलेले आहेत अशा परिस्थितीतून त्यांनी जो मार्ग काढलेले आहेत ते शब्दसुद्धा त्यांच्याकडून उच्चारले जात नाहीत. याच्यावरून आपल्याला हे लक्ष देतं की परिस्थिती कशी असेल. ज्यावेळेस त्यांच्याशी बोलताना सांगितलं होतं की मंगळसूत्र अक्षरशः नेकलेस या दोन्हीही गोष्टी त्यांनी गहाण ठेवून पैसे त्यांच्या शिक्षणासाठी वापरलेले मुलांच्या, तर याच्यावरून आपल्याला ही परिस्थिती लक्ष देते. त्याच्यानंतर निकिता, तुझ्या यशामध्ये जे आईचा वाटा असेल की जे की मंगळसूत्र, कारण ही गोष्ट एवढी सोपी नसते की आपण मंगळसूत्र गहाण ठेवणे. तर हे मंगळसूत्र असेल, नेकलेस असेल, हे गहाण ठेवल्यानंतर जी परिस्थिती असते याच्यातून कशा प्रकारे तू वाट काढली? म्हणजे सर, माझं 11वी-12वीचं शिक्षणासाठी पप्पांनी त्यांनी मंगळसूत्र वगैरे गहाण ठेवलं होतं. त्याच्यानंतर डिग्रीचं असेल ते पण, म्हणजे एक असं अभ्यास वगैरे तर होत होता प्रॉपर, पण मग थोडासा असं लोड येत होता नाही का, असं जर नाही झालं आपल्याकडनं तर कसं होईल म्हणून. कारण घरच्यांना पण एक आशा लागलेली होती की नाही, माझी मुलगी कामाला लागेल, आमचं घरचं परिस्थिती सुधरेल म्हणून. त्यामुळे मग ते कधी कधी खूप जास्त टेन्शन येऊन जायचं की आपल्याकडनं होईल की नाही होईल. गॅरंटी होती की होईल म्हणून, पण कधी कधी नशिबाचं पण मॅटर करतं. त्यामुळे मग ते खूप जास्त टेन्शन येत होतं. पण तरी पण मी ठरवलं होतं, म्हणजे माझ्या फोनला पहिला वॉलपेपर मम्मी पप्पाचा होता. त्यांना बघितलं की मला यायचं नाही, मी करू शकते म्हणून, आणि मला माझ्या घरची परिस्थिती सुधारायची होती फक्त, बस. त्याच्यानंतर आईचं मॅनेजमेंट हे सगळ्यात महत्त्वाचं असतं घरामध्ये, तर ते कशा पद्धतीने आई म्हणून तुम्ही सांभाळलं? ती म्हणजे अभ्यासाला पहिल्यापासूनच हुशार होती, आणि माझं बी स्वप्न होतं तिचं असं 4 माणसात सत्कार व्हायचा, आणि तिचं बी स्वप्न म्हणजे माझं स्वप्न साकार केलं तिने. निकिता, तुम्ही 3 जण भाऊ आहेत, त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी तू आहे. ज्यावेळेस सिलेक्शन झालं त्यावेळेस तू त्या दोघा बंधूंना काय संदेश देशील? मी एवढं सांगेल, म्हणजे सर, जेव्हा मी प्रिपरेशन करत होते वगैरे, तर आता मोठी आहे म्हटल्यावर मग असं लहान भाऊ हक्काने मागता नाही का, ताई मला हे पाहिजे ते पाहिजे. फक्त माझं एवढंच होतं की भावांना कधीच कमी पडलं नाही पाहिजे. ते जे म्हणतील ते मी दुसऱ्या क्षणाला त्यांना आणून दिलं पाहिजे, कारण माझं भावांप्रती माझं तेवढंच होतं. आणि मी त्यांना हे सांगेल, जशी माझ्या भावांना माझ्यापेक्षा पण माझ्या पप्पाच्या कष्टाची खूप जाण आहे. म्हणजे असं आहे की प्रत्येकाकडे ते आता कामाला वगैरे तर नाही जात, पण पप्पा महिन्याला पैसे वगैरे पाठवतात. पप्पाकडून होईल तेवढं. पप्पाला इनमिन 10 ते 12,000 रुपये पगार आहे. त्यामध्ये तिघांचं शिक्षण, पुण्याचा खर्च ते करताना, म्हणजे माझ्या भावांचं असं आहे की पप्पाने पाठवले त्यात पण ते सेव्हिंग करतात. आता प्रत्येकाकडे त्याची सेव्हिंग आहे की नाही, की अडचणीला माझ्या पप्पाचं असं आहे ग्रामपंचायतचं की 2-2, 3-3 महिने पेमेंट होत नाही. मग नाही, अडचणी आली पाहिजे आणि शिक्षण थांबलं नाही पाहिजे म्हणून ते पण खूप कष्ट करतात. आणि ते मला गॅरंटी की पुढच्या 2 ते 3 वर्षात ते दोघं पण लागून जातील. आम्हाला पण तुमच्या याच्यावरून वाटतं की 100% तुमच्या कुटुंबातले सगळेजण सर्व्हिसला असतील. त्याच्यानंतर मला हे विचारायचं आहे की तुमचं जे ॲडमिशन्स होतं ते बार्टी या स्कीमतर्फे होतं, की जरी समजा तुमची परिस्थिती नसेल तर सरकारच्या स्कीम्स ज्या असतील त्याचा फायदा कशा प्रकारे उचलला पाहिजे? खरं तर तेव्हा जे बार्टीचं आलं तेव्हा मला पण त्याबद्दल काही माहीत नव्हतं एवढं. तर मला माझ्या सिनियर्स होते ना, त्यांनी सांगितलेलं की अशी अशी स्कीम आहे म्हणून, तुझ्यात कॅपॅसिटी आहे तर तू फॉर्म भर. पण मग असं होतं की आपलं सिलेक्शन होतं पण मुलं क्लास करत नाही, म्हणजे करतात की थंब वगैरे देतात वगैरे तेवढंच फक्त, आणि सेल्फ स्टडी करतात. पण ऑफलाईन क्लासचा खूप जास्त फरक पडतो असं मला वाटतं. कारण की प्रत्येक याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आला, मला सतीश सर प्रशांत सर प्रत्येक गोष्टीत मी तिकडे जात होते. त्याच्यानंतर ना अभ्यासामध्ये काही असलं तर त्यामुळं क्लास केले पाहिजे, आणि त्या गोष्टीचा जर आपल्यासाठी सरकार करतंय तर आपण पण त्या गोष्टीचा फायदा घेतला पाहिजे, ज्याच्यात करून आपलं शिक्षण पण चांगलं होऊन जाईल. तू एकदम सामान्य कुटुंबातील आणि त्याच्यानंतर ग्रामीण भागातली, याच्यामध्ये जो फोबिया असतो की सर मला क्वांट जमणार नाही, इंग्लिश जमणार नाही, या गोष्टीची भीती तू कशी, कारण ॲग्रिकल्चर तर सगळ्याला जमतं, परंतु ह्या गोष्टीचा फोबिया कसा दूर केला तू? म्हणजे सर म्हणायला गेलं तर माझा तेवढा एक स्ट्रॉंग पॉईंट होता की माझा क्वांट खूप चांगलं होतं. मीन्स मला 10thला 100/100 आणि 12thला पण 100/100 आहेत मॅथ्समध्ये. पण इश्यू होता इंग्लिशचा खूप. म्हणजे इंग्लिश म्हटलं की मला डायरेक्ट टेन्शन येऊन जायचं की मला काहीच जमत नव्हतं ते इंग्लिशचं म्हणून. कारण किती काय म्हटलं, सेमी इंग्लिश म्हटलं तरी फक्त अभ्यासापुरतं नॉलेज तेवढंच इंग्लिश म्हणून होतं. पण जेव्हा क्लासला गेले क्षितिज सर इंग्लिशचे, सरांना सांगितलं सर AFOचा पेपर आहे, असं असं आहे की
वाटतं आपल्याला ते करेक्ट आन्सर असेल, पण ते माझं रॉंग निघून जातं. इतके म्हणजे माझ्या डायरेक्टली 25 आउट 1 ते 2 मार्कांवर होते मी. पण नंतर सरांनी सांगितलं, सरांची जी स्ट्रॅटर्जी वगैरे असं असं कर, कोणतं याला कसं हे द्यायचं इम्पॉर्टन्स. त्यानंतर AFOच्या पुरीमध्ये माझं इंग्लिशचा कट ऑफ निघून मला 12 मार्क्स होते. 1 मार्कवरनं मी 12 पर्यंत गेले होते क्षितिज सरांमुळं. त्याच्यानंतर माझा दुसरा प्रश्न असेल, याच्यानंतर सतीश सर प्रश्न विचारतील. ते म्हणजे मेनली टार्गेट असतं लोकांचं AFO. ते गेल्यानंतर काय अवस्था झालती, IDBI AO रिझल्ट गेल्यानंतर काय अवस्था झालती, आणि CWC सारख्या एक्झाम्स ज्याचे लोक फॉर्म भरत नाही कशामुळं, तर काही त्याच्यामध्ये फ्रॉड होतात. काही लोकांचं असं म्हणणं असते फ्रॉड वगैरे या सगळ्या गोष्टी, किंवा त्याचे रिक्रुटमेंटच लवकर निघत नाही. या गोष्टीला कसं हँडल केलं, कारण रिझल्ट गेल्यानंतर या गोष्टी होतात. हो, कारण मी जूनमध्ये संभाजीनगरला आले होते आणि पहिलं एम होता, आता ॲग्रिकल्चरिस्ट म्हटलं तर AFO ड्रीम जॉब असतो. मग पूर्ण AFOवर पूर्ण फोकस केलेलं होतं सगळं, आणि कॉन्फिडन्स होता की निघेल म्हणून, प्री पण निघेल, आणि मेन्सला तर तुम्ही अभ्यास करूनच घेतलेला होता. पण जेव्हा रिझल्ट गेला डायरेक्टली मीन्स 8 दिवस तर काहीच सुचलं नाही, पूर्ण रडून वगैरे खूप डेंजर हाल झाले होते. 8 दिवस काय करावं काय नाही. मग तरी पण तुमच्याकडे पण आले होते सर, मी काय केलं पाहिजे म्हणून. त्याच्यानंतर डबल AOचा पेपर होता 15 डिसेंबरला, तर तो पण चांगला गेलेला. पण मग तेव्हा जनरल अवेअरनेस काहीच केलेलं नव्हतं, म्हणजे ते सोडूनच दिलेलं होतं डायरेक्टली ॲग्रीच्या नादामध्ये. तर मग त्यामुळे तो पण रिझल्ट गेला, परंतु तेव्हा पण थोडंसं खचून गेले होते. पण नंतर सेंट्रल वेअर हाऊसिंगचा पेपर आला, तर खूप जण म्हणत होते की फॉर्म भरला तरी पण ते रिझल्ट लावत नाही, असं तसं ते खूप चालू होतं. तर शेवटच्या दिवशी सतीश सरांना मेसेज केला मी, सर फॉर्म भरू का नको, म्हटलं आज लास्ट डे. मग सर म्हणे तू फॉर्म भर, काय होईल ते बघू म्हणे आपण, तू फॉर्म भर. मग त्यानंतर फॉर्म भरला सर तुमच्यामुळं. त्याच्यामध्ये काय नाही. आता जनरली जे निकितानं सांगितलं की मुलं जे आहेत तर ते फॉर्म भरायला घाबरतात. का घाबरायचं, कशासाठी घाबरायचं? जर एखादा फॉर्म निघतोय तर तो सगळ्यांनी भरला पाहिजे. जर आपलं क्वालिफिकेशन त्याच्यामध्ये बसतं ना, तर आपण तो फॉर्म नक्की भरला पाहिजे, कारण नशीब कधी कोणाला कसं साथ देईल ते सांगता येत नाही. तर हे निकिता त्याचं खूप उत्तम उदाहरण आहे. तर निकिता, जसं की आपण आता ॲग्रिकल्चरचं बघितलं, पण बाकीचे पण जे शिक्षक आहेत जसं की अमित सर झाले, क्षितिज सर झाले, शरद सर झाले, तर यांचं पण कुठे ना कुठे आपल्या सिलेक्शनमध्ये जे योगदान आहे, तर यांच्याबद्दल थोडंफार जर काही सांगायचं असेल तर नक्की सांगा. पहिलं तर जे आपल्याला ॲग्रीच्या मुलांना भीती असते ती अरिथमेटिकची, पण अमित सर असेल, शरद सर असेल, त्यांच्याकडं वारंवार जाऊन वगैरे त्यांनी माझं इतकं स्ट्रॉंग करून घेतलं की बाकीचे जनरल बँकिंगवाले पण मुली लॅबमध्ये माझ्याकडे यायचे अरिथमेटिक सॉल्व्ह करायला, असं होऊन जायचं. मग ते झालं. त्याच्यानंतर जेव्हा AFOचा रिझल्ट, म्हणजे AFOच्याच वेळेस शरद सरांनी क्वांटची बॅच स्टार्ट केली होती प्रॅक्टिस म्हणून, तर मग हो तारे जमीन पर वगैरे तेव्हा पण झालं. त्याच्यानंतर AFOचं गेलं, सर म्हणलं सर असं असं आहे आणि अजून 6 महिने वगैरे थांबायचं, माझ्या परिस्थिती नाही, मी घरी चालले. शरद सरांना मी असं म्हटलं होतं की मी घरी जाते. सर म्हणे नाही तू थांब म्हणे, काही अडचण आली मला सांग, पण तू थांब, तुझ्यात जिद्द आहे म्हणे, मला गॅरंटी तू थांब. मी तुमच्याकडे पण आले होते. सर पण म्हणे तू 1 वर्ष करून बघ, नाही झालं तर मग आपण पुढं बघू. पण झालं. त्याच्यानंतर AOसाठी डबल AOसाठीचं आतिश सरांकडे गेले होते. सरांनी पण 8 दिवसात खूप जास्त मेहनत करून घेतली होती. GAची मीन्स GAचा काहीच माहीत नसताना पण सरांनी खूप जास्त हेल्प करून घेतली. नंतर आकाश सर, त्यांच्यामुळं तर त्यांचं तर खूप जास्त वाट आहे. आणि दुसरी गोष्ट, एक आपले राहून गेले जे की अमोल सर आहेत, तर अमोल सरांच्या होमवर्क बद्दल तुम्हाला काय म्हणायचं? अमोल सर म्हणजे असं आहे की खूप जण सांगतात की रिझनिंगचं असं करा तसं करा, पण जर अमोल सर जसं सांगतात तसं केलं ना रिझनिंगमध्ये कधीच इश्यू येणार नाही, मला असं वाटतं. कारण की पूर्ण पझल्स असेल, सिटिंग DI, ते ज्या पद्धतीने सांगतात ना, मीन्स आपल्या भाषेमध्ये ते समजून जातं कसं करायचं कसं नाही. सरांकडे पण जेव्हा डाऊटला वगैरे जायचे, सर म्हणजे नाही असं नाही, हे असं करायचं तसं करायचं, सरांची जी स्ट्रॅटर्जी असेल, त्यामुळे रिझनिंगचा माझा स्कोर जास्त राहायचा. आणि या ठिकाणी माझं या इंटरव्ह्यूच्या आणि या सगळ्याच्या माध्यमातून हे सुद्धा सांगणं आहे की CWC मध्ये जी की पोस्ट हिला लागलेली आहे, तरी काही छोटी मोठी पोस्ट नाही आहे. उद्या चालून या मुलीला जे आहे ते पेमेंट साधारणतः 60-65 हजारापर्यंत पेमेंट पडेल. तर ही कुठली अशी छोटी मोठी पोस्ट म्हणून किंवा असं हे म्हणून तर याच्याकडे बघणं हे खूप चुकीचं आहे. तर बघा, ज्यावेळेस हिला 4 ते 5 वर्ष होतील तर हिला कुठं ना कुठं हे जे पेमेंट आहे त्याचं ज्यावेळेस प्रमोशन होईल ते 80-85-90 हजारापर्यंत जाईल. तर जे लोक म्हणतात की ही पोस्ट छोटी आहे, असं आहे तसं आहे, तर याच्याबद्दल कधीच असं दुमत ठेवायचं नाही. आपण जे करतोय ते योग्य आहे हे एवढं लक्षात ठेवायचं. आणि आईवडिलांनी आजपर्यंत जो सपोर्ट केलेला आहे, त्याचं जे की तू चीज केलेला आहे, तर याच्याबद्दल खूप आम्हाला तुमचा अभिमान वाटतो. आणि खरंच
तुमचे आणि आई तुमचे सुद्धा आम्ही या ठिकाणी खूप खूप आभार मानतो आणि प्रशांत सरांकडे सोपवतो. म्हणजे सर असं आहे की अजूनपर्यंत मी माझ्या पप्पांना रडताना बघितलेलं नाही, अजूनपर्यंत नाही. हे रडणं म्हणजे हे आनंद अश्रू आहे. कारण एखादी मुलगी आपली घरातली शिकते त्यावेळेस मुलांपेक्षा मुलीचा जास्त आनंद असतो, हे लक्षात ठेवा. दुसरं एक शेवटचे 2-3 क्वेश्चन्स की याच्या पुढं जे काही CWC असेल याच्यामध्येच तुमचं थांबणं आहे की याच्या पुढे काही नाही टार्गेट? सर, मला नाबार्ड करायचंय. नाबार्डसाठी मी माझं स्टडी कंटिन्यू करणारे, ब्रेक नाही पडून द्यायचं. नाबार्डसाठी प्रिपरेशन हो. करायचंय. त्याच्यानंतर शेवट तुझा जे काय असेल की दोघांची इच्छा होती की शेवटच्या 6 महिन्यात लग्न लावून द्यायचंय, तर आता लग्न लावताल का तुम्ही? तर मुलींच्या लग्न जे असेल ते आईवडिलांच्या जास्त करून हातात असतं, मुलांसारखं नसतं. परंतु माझंही म्हणणं असं आहे की तुम्हाला दोघांनाही सांगणं असं आहे की त्या मुलीमध्ये जिद्द आहे, ती मुलगी करू शकते कुठली गोष्ट. नाबार्ड ही तिच्यासाठी काही टफ एक्झाम नसणार आहे. तर तुम्ही अजून 2 वर्ष किंवा 1-1.5 वर्ष जर थांबले तर 100% ही मुलगी नाबार्डमध्ये आपल्याला दिसू शकते. इथून पुढच्या भावी वाटचालीस आणि त्याच्यानंतर तुमचे दोघांचे आणि त्यातल्या आजोबा तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार इथं आम्हाला बोलवल्याबद्दल.